नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 10 डिसेंबर 2025 आजपासून पुढील 3 दिवस राज्यातील हवामान कसे असेल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा थंडीचा विक्रम होणार आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने दक्षिण पश्चिम मान्सूनने आपले स्वतःचेच विक्रम मोडले, अगदी त्या पद्धतीने थंडी सुद्धा स्वतःचे सर्व विक्रम येणाऱ्या काळात डिसेंबर आणि जानेवारीमध्ये मोडणार आहे. मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेले आहे की डिसेंबर आणि जानेवारी हे 60 दिवस राज्यात थंडीचे असतील, देशात थंडीचे असतील. मित्रांनो, या ठिकाणी एक WD सक्रिय आहे, या ठिकाणी एक WD सक्रिय आहे. हे सर्व दोन्ही WDचा परिणाम म्हणून मित्रांनो, संपूर्ण उत्तर भारतात प्रचंड प्रमाणात रक्तगोठ होणारी थंडी पडत आहे, हिमवृष्टी होत आहे आणि या हिमवृष्टीचा परिणाम थेट मैदानी प्रदेशात पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम राजस्थानमध्ये जास्त थंडी असेल, पूर्व राजस्थानमध्ये सुद्धा असेल, गुजरातच्या उत्तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी असेल, संपूर्ण मध्य प्रदेश थंडीच्या कचाट्यामध्ये आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात सुद्धा याचा खूप मोठा परिणाम हा व्हायला सुरुवात झालेली आहे. आपण सांगितले होते चांगल्या थंडीसाठी आपल्याला डिसेंबर पर्यंत वाट पाहावी लागेल आणि मला वाटतं मित्रांनो, हे सर्व होत आहे. अगदी संपूर्ण महाराष्ट्र थंडीच्या कचाट्यामध्ये आहे. अगदी कोकण किनारपट्टी ज्याला आपण म्हणतो ही उबदार असते, परंतु त्या ठिकाणी सुद्धा थंडीचा अनुभव हा कोकणकरांना आणि मुंबईकरांना निश्चित येणाऱ्या 3 दिवसामध्ये येणार आहे. राज्यात रक्त गोठवणारी थंडी निश्चित असणार आहे. मित्रांनो, महाबळेश्वर असतील, उंचावरले जे ठिकाणं असतील किंवा उटी असेल, अगदी केरळ केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या बॉर्डरवर या उटीपर्यंत थंडी पोहोचणार आहे. मित्रांनो, उटी ज्याला आपण उदम मंडलम म्हणू, आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील दक्षिणेकडील एक उंच शिखर आहे ते, आणि त्या ठिकाणी दो बिंदू अ, गोठवणारी थंडी असेल मित्रांनो. त्यामुळे यात कुठेही दुमत नाही. आपल्या महाबळेश्वरला सुद्धा थंडीचा या कालावधीत विक्रम होणार आहे. मित्रांनो, या दुसऱ्या मॉडेलनुसार सध्या तरी आपल्याला याच्यात कुठेही पावसाच्या हालचाली राज्यात दिसत नाहीत. आपण जर दक्षिणेकडे जर नजर टाकली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगाळ परिस्थिती आपल्याला दिसते. त्याचा परिणाम संपूर्ण तामिळनाडूवर पावसाच्या रूपाने दिसतोय. अगदी आंध्र असेल, तामिळनाडू असेल, रायलसीमा असेल, त्यानंतर कर्नाटकचा काही भाग आहे, तेलंगणा, आंध्र या भागात ढगाळ वातावरण राहून हलके ते मध्यम पावसाची शक्यता असतील. महाराष्ट्रात सध्या कुठेही पाऊस होणार नाही. त्यामुळे पावसाबद्दल निश्चित मित्रांनो, सध्या तरी निश्चिंत राहा. कुठेही पाऊस पडणार नाही. राहिला विषय मित्रांनो, डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत तीव्र थंडीच्या लाटा राज्यात येत राहतील. अ, आणि ही थंडी मित्रांनो साधारणतः 28 फेब्रुवारीपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मुंबई आणि परिसरात कशा पद्धतीने थंडी असेल या मॉडेलनुसार आपण समजून घेऊ. अ, आपण सांगितलेलं की थंडी यावर्षी स्वतःचेच विक्रम मोडणार आहे. मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर घसरणार असून मुंबईकरांना आल्हाददायक हिवाळा अनुभवायला मिळेल. खरं तर समुद्र सानिध्यात हे उबदार असतात, गरम असतात, परंतु यावर्षी 2025 मध्ये थंडी तिथे स्वतःचे रेकॉर्ड तयार करणार आहे. यात कुठे दुमत नाही. मित्रांनो, अ, अशा रीतीने राज्यात पुढील 3 दिवस थंडी असेल. त्यामुळे शक्यतो आपल्या पिकांची, पाळीव प्राण्यांची याची काळजी घ्या. सतर्क राहा, सावध राहा. एवढेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.